तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मास्टर जन्म शिंदेवरती. आज मी तुम्हाला इंग्लिश 10th खूप इम्पॉर्टंट प्रश्न देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका नसणार, ती एक PDF असणार आहे. ती PDF डाउनलोड कशी करायची, ती PDF घ्यायची कुठून, तर मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण प्रोसिजर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ 100% नक्की बघा. तुम्हाला 75च्या प्लस मार्क इंग्लिशला पडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ती PDF दाखवतो. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश सब्जेक्टसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असणार ते म्हणजे मित्रांनो ही PDF. तर मित्रांनो, ही PDF आहे 49 पानांची. तर विद्यार्थी मित्रांनो, ही PDF मी तुम्हाला डाउनलोड कशी करायची, हिची लिंक कुठं भेटेल, मी सगळे प्रोसिजर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही PDF मी तुम्हाला एक्सप्लेन पण करून देणार आहे व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवट बघा, काही फक्त 5 मिनिटं लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही PDF खूपच म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. या PDF तुम्हाला टेक्स्टवाईल पॅसेज 5-6 मिळतील. पोयमसुद्धा 7-8 पोयम यामध्ये आहे, जेणेकरून IMP पोयम आहे. याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडीसाठी पण खूप प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही PDF खूप इम्पॉर्टंट आहे. 49 पानांची ही प्रश्नपत्रिका असून विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला मी डाउनलोड कशी करायची, कुठून करायची, सगळं प्रोसिजर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल मास्टर तन्मयवरती, तर मास्टर तन्मयला एकदा सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पहिला सेक्शन आहे तो फर्स्ट लँग्वेज स्टडी. तर लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला NE4 सोडायची. तर विद्यार्थी मित्रांनो, 6 दिले आहे, याच्यापैकी NE4 तुम्हाला सोडायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा रेडसाठी रिलेटेड शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व हे प्रश्न पुढच्या याच्यात नसणार. विद्यार्थी मित्रांकरता एकदाच बघून घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली बी फर्स्ट NE1 या दोघांपैकी कोणती तरी एक लिहायचे और दिसतो मित्रांनो त्याचं. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली सेकंड NE1 या दोघांपैकी कोणती तरी एक लिहायचे आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, खाली डबल क्वेश्चन फर्स्ट NE4. तर तुम्ही म्हणशाल मित्रांनो, वर एकदा झालं, खाली एक झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, एकच प्रश्न तुम्हाला इथे 7 ते 8 वेळा विचारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मला इथे डबल येतं चूज असे मित्रांनो शब्द पुन्हा बघायला मिळतील. त्याच्यानंतर पुट द वर्ड अँड अल्फाबेट ऑर्डर. तर मित्रांनो, हे तुम्हाला अल्फाबेट लावायचे. त्याच्यानंतर खाली गार्डनला रिलेटेड शब्द लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला हे 6वं इथं तुम्हाला याच्यावरून पुढील शब्द लिहायचे. त्याच्यानंतर मित्रांनो, बी हे बघा मित्रांनो, हे शब्द आणि ते शब्द वेगवेगळे फरक लगेच तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, हे पण ऑरला दिलं यायचं, इथं पण ऑरला. नंतर मित्रांनो, खाली पुन्हा एकदा क्वेश्चन फर्स्ट NE4 याच्यामध्ये सोडायचे तुम्हाला. इथं पण ते मित्रांनो दिलेले आहेच तुम्हाला काही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली सेकंड, थर्ड, फोर्थ, फाय मित्रांनो तुम्हाला इथं यूजला रिलेटेड शब्द लिहायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली डू ॲज डस. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं ऑर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं पण ऑर आहे. तुम्हाला पुन्हा एकदा हा 8 मार्काचा प्रश्न बघा मित्रांनो, किती वेळा रिपीट होतं. ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पत्रलेखन जर जमत नसेल तर पत्रलेखन पण याच्यात असे 5-6 आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, ते पत्रलेखनाचा अभ्यास करा. तुम्हाला एकदम प्रश्नपत्रिका सोपी जाईल 2026 बोर्डाची. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला फर्स्ट सेकंड दिलेलं आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला तेच प्रश्न आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सेक्शन 2 टेक्स्टुअल पॅसेजकडे घेऊन जातो. तुम्हाला एकदा दाखवतो, म्हणजे तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हिचा अभ्यास करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला सेक्शन सेकंड टेक्स्टुअल पॅसेज. तर विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टुअल पॅसेज हा बघा फर्स्ट पॅसेज आहे. त्याच्यानंतर इथं सेकंड पॅसेज आहे. तर मित्रांनो, थर्ड, इथं फोर्थ पॅसेज आहे. 6 पॅसेज मित्रांनो, हा 7 पॅसेज. त्याच्यानंतर मित्रांनो, हा 8 पॅसेज, हा 9 पॅसेज आणि हा 10 पॅसेज मित्रांनो, हा 11 पॅसेज. तर मित्रांनो, याच्यामध्ये 11 पॅसेज तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याकरता व्हिडिओला एकदा सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करा. मी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका कशी डाउनलोड करायची पूर्ण प्रोसिजर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या खाली येतो सेक्शन नंबर 3 पोएट मित्रांनो. याच्यामध्ये पोएट पण बघा तुम्ही, ही फर्स्ट पोएट आहे मित्रांनो, ही सेकंड पोएट मित्रांनो, ही थर्ड पोएट आणि खाली फोर्थ ही 5 दिलेली आहे मित्रांनो. इथं 6 पोएट मित्रांनो, बाई 6 पोएट आहे. ही 7th पोएट, ही 8 पोएट मित्रांनो, 8 पोएम याच्यामध्ये दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका एकदा नक्कीच डाउनलोड करा. विद्यार्थी मित्रांनो, खाली आता आपण बघूया
सेक्शन नंबर 4. सेक्शन नंबर 4मध्ये तुम्हाला दिलेलं आहे नॉन टेक्स्टाईल पॅसेज. नॉन टेक्स्टाईल पॅसेज किती नॉन टेक्स्टाईल पॅसेज किती आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हा फर्स्ट, हा सेकंड मित्रांनो, त्याच्यानंतर खाली हा थर्ड, नाही फक्त 2 नॉन टेक्स्टाईल पॅसेज दिले. त्याच्यानंतर खाली सेक्शन 5 रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला बघा मित्रांनो, लेटर रायटिंग, हे फर्स्ट लेटर रायटिंग इथे तुम्हाला दाखवलं आहे. सेकंड लेटर रायटिंग तुम्हाला इथे दाखवलं आहे. थर्ड आणि मित्रांनो 4 लेटर रायटिंग इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचे बी, तर मित्रांनो स्पीच रायटिंग अँड डेव्हलप, हे पण मित्रांनो तुम्हाला खूप सारे खाली इथे दिलेले आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 6 वरती यायचे. तर मित्रांनो इथं नॉन वर्ब टू वर्ब मित्रांनो हे पण तुम्ही बघू शकता. इथे एक दिलं आहे, इथे एक दिलं आहे, त्यानंतर इथं पण एक दिलेली आहे मित्रांनो. नॉन वर्ब टू वर्ब म्हणजे 3 झाले. आणि मित्रांनो हे चौथी 4 नॉन वर्ब टू वर्ब दिलेले आहेत. मित्रांनो काही विद्यार्थ्यांना न्यूज रिपोर्टिंग येत नाही. तर मित्रांनो याच्यामध्ये न्यूज रिपोर्टिंग पण खूप दिलेले आहे. तर मित्रांनो इथं फर्स्ट न्यूज रिपोर्टिंग दिलेली आहे. इथे तुम्हाला फर्स्ट न्यूज रिपोर्टिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सेकंड न्यूज रिपोर्टिंग दिलेली आहे. इथं थर्ड आहे, इथं एक 4 न्यूज रिपोर्टिंग, इथं एक 5 न्यूज रिपोर्टिंग आहे. कबड्डी खेळाविषयीचे मित्रांनो खाली डेव्हलप स्टोरी पण खूप दिले आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 डेव्हलपर स्टोरी दिले आहे त्या मित्रांनो. त्याच्यानंतर काही मराठीतले तुम्हाला हे अर्थ येत नाही. मित्रांनो तुम्हाला ही क्वेश्चन 7 हे पण पेज दिलेलं आहे. हे पण पेज क्वेश्चन 7चं दिलेलं आहे. इथं पण क्वेश्चन 7 दिले आहे, इथे पण दिलं आहे, इथे पण दिले. मित्रांनो काय सगळं क्वेश्चन 7 मित्रांनो तुम्हाला मराठीतले प्रश्न एक अर्थ 5 मार्काचे असते मित्रांनो. ते इथं पण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. खाली ते तुम्हाला काही ते म्हणी दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला मराठीमध्ये 100% 80 मार्कच्या वर मार्क पडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका डाउनलोड कशी करायची मी तुम्हाला संपूर्ण पोझिशन शेवटी सांगणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आमच्या मास्टर तन्मय शिंदे हा व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्ही आलेच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप चॅनलवरती आल्यावरती तुम्हाला सर्वप्रथम करायचं काय, फॉलो करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली यायचं, ही जी लिंक दिसली तिसरी लिंक मित्रांनो, या लिंकला एकदा क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं काही असा इंटरफेस येईल. त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला लावेल 10वी-12वी बोर्ड तयारीसाठी 100+ प्रश्नपत्रिका नोट्स PDF मोफत. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला खाली यायचं, त्या नोट्स मोफत. ते विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला इयत्ता 10वी इंग्रजी विषयाचे प्रश्नपत्रिका इथे तुम्हाला क्लिक करायचं. इथे तुम्हाला क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हव्या त्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे बघू शकता मित्रांनो इंग्रजी विषयाची मागील 10 वर्षापूर्वी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा SSC बोर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावर तुम्हाला एकदा क्लिक करायचं. याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यावरती मित्रांनो थोडंसं लोडिंग स्लो आहे. इथे तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल आणि मित्रांनो इथे तुम्हाला हे सर्व प्रश्नपत्रिका इथे तुम्हाला दिसून जातील. ते विद्यार्थी मित्रांनो 2014ची प्रश्नपत्रिका संपूर्ण मित्रांनो इथे तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसतील. तुम्हाला जो अभ्यास करायचा ते अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो इथं क्लिक केल्यावरती मित्रांनो तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिकेला हे करता येईल. ते मित्रांनो बॅकला यायचे. त्या विद्यार्थी मित्रांनो त्याच्या खाली इंग्रजी विषयाच्या 5 प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा. इथे तुम्हाला 5 करायच्या तर 5 पण करू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली इथे तुम्हाला त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी मी तुम्हाला PDF सांगितली ती PDF ही इंग्रजी विषयाच्या महाराष्ट्र बोर्डने तयार केलेले नमुना प्रश्न पेढी. तर विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं सोडून दुसरं सोडायचं, तिसरं सोडायचं आणि चौथ्याला पण सोडायचं आणि 5व्या याच्यावरती इथं क्लिक करायची. विद्यार्थी मित्रांनो इथं क्लिक केल्यावरती तर विद्यार्थी मित्रांनो एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला मॅथच्या पण अशाच भेटतील प्रश्नपत्रिकासाठी मोस्ट IMP प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला डायरेक्ट डाउनलोडचं ऑप्शन येईल. तर मित्रांनो इथून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, एकदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, याचे सगळं तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढे डाउनलोड करण्यापर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या आणि छान अशी कमेंट करून द्या. तर मित्रांनो, अशी माझ्याकडे अजून एक PDF आहे. ती PDF टाकायची असेल तर कमेंट पण नक्की करा.